नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नाली. आयुष चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. विंटरमध्ये स्किनची केअर कशी करावी, ह्या हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी ते आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. थंडीमध्ये त्वचा ही निस्तेज, कोरडी आणि सुरकुतते आणि ह्या सुरकुतल्यामुळे एजिंग वाटतं. म्हणून हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी, तर सर्वप्रथम तुम्ही तेल आणि उटणं हे त्यावरती सर्वप्रथम आणि इम्पॉर्टंट औषध आहे. तर तेल म्हणजे अभ्यंग, तेलानं मसाज करा सर्वांगाला. औषधी सिद्ध तेलानं अथवा तीळ तेलानं किंवा चंदन, बला, लाक्षा, अश्वगंधा इत्यादी औषधांनी सिद्ध तेलाने तुम्ही मसाज करू शकता. एक आंघोळीच्या 10 मिनिट आधीसुद्धा तुम्ही मसाज करून आंघोळ केली तरीसुद्धा चालेल. याचा डिटेल व्हिडिओ आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आहेच आहे, तो तुम्ही बघू शकता. आयुर्वेद आहेच आहे, तो तुम्ही देखील पाहू शकता. आयुर्वेदात अभ्यंगाचं जे महत्त्व आचार्य वाग्भटांनी असं सांगितलं आहे की अभ्यंग आचरेत नित्यम सजरा श्रमवातवाहा दृष्टीप्रसाद पुष्टयायु स्वप्नसुत त्वदाढ्यकृत. म्हणजेच आपण नेहमी सर्वांगाला मसाज केला पाहिजे. फक्त ते दिवाळीपुरतं मर्यादित न ठेवता डेली अभ्यंग करावं. यानं त्वचा ही सुकुमार होते, रक्ताभिसरण सुधारते, संधिशूल कमी व्हायला लागतो, इव्हन त्वचेचा कोरडेपणासुद्धा जातो आणि हाडांना बळकटी येते, रोगप्रतिकार क्षमता देखील वाढते. ह्या अभ्यंगानंतर तुम्ही उटणं लावू शकता. ते उटणं तुम्ही घरगुती कसं तयार करता येईल याचा देखील आपल्या या चॅनलवरती कुठले द्रव्य एकत्रित करून घरच्या घरी तुम्ही उटणं करू शकता याचा एक मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. असं हे तयार केलेलं घरी उटणं तुम्ही शरीराला लावू शकता. या उटण्यामध्ये तुम्ही हे उटणं जर तुम्ही डेली लावलं तर स्किन ग्लो होते, स्किनचं प्रोटेक्शन व्हायला लागतं, इव्हन ब्लड सर्क्युलेशन देखील चांगलं होतं. त्यामुळे उटणं तुम्ही नक्की लावा. मात्र हे उटणं लावल्यानंतर तुम्ही साबणाचा वापर शक्यतो टाळा, कारण की साबणामध्ये जे सल्फेट असतं आणि ते सल्फेट हे तुमच्या त्वचेची क्वालिटी जी आहे ते खराब करतं. म्हणून म्हणून ह्या हिवाळ्यामध्ये साबण नका वापरू. त्याऐवजी तुम्ही उटणं, तेल आणि उटणं हे दोन्ही वापर करा. हे झाले प्राथमिक चिकित्सा, त्यावरती उपाय. आता आपण दुसरा उपाय बघूया. ह्याच हिवाळ्यामध्ये तुम्ही स्निग्ध पदार्थ खाऊ शकता. त्याच्यामध्ये तीळ, गुळाचे लाडू खायचे, ह्यानं देखील खूप छान फायदा होतो. त्वचेला हळद आणि चंदन लावू शकता. चेहऱ्याला याचा फेस पॅक देखील लावू शकता. याने तुमची त्वचेची खूप छान निगा राखली जाते. या थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही तुपाचं सेवन देखील करू शकता. तूप हे शरीराचं वर्ण वाढवणारं आहे, वातपित्ताचा नाश करते. थंडीमध्ये तुम्ही पौष्टिक लाडू, स्निग्ध आहार घ्या. डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू, खारीक, खोबरं, उडीद, आणखी चिक्की, असे ड्रायफ्रूट्स असे तुम्ही पौष्टिक पदार्थ त्याचे लाडू बनवून देखील तुम्ही घेऊ शकता. असा देखील एकदम डिटेल व्हिडिओ, कुठली भाजी घ्यावी, कुठले फळं घ्यावेत, कुठले ड्रायफ्रूट्स घ्यावेत याचाही एक व्हिडिओ आपल्याच या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. तसेच केस आणि त्वचेसाठी सुद्धा हे खूप लाभदायक असतं. हे जे आत्ताचं रुटीन जर तुम्ही ठेवलं तर. आता जे वात प्रकृतीचे लोक आहेत त्यांनी या थंडीच्या दिवसामध्ये AC मध्ये किंवा फॅनखाली डायरेक्ट बसणं टाळावं आणि मनाची प्रसन्नता ही देखील तुमच्या त्वचेला निखार आणेल. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आयुर्वेदाला स्वीकारा आणि स्वस्थ राहा.